तर आले इथं तर आत्यांच्या चालल्या तर भाकरी चपात्या झाल्या तर इथं पोरांचं डबही बांधून झालं आहे का नाही सगळं झालं आता शेवट भाकरी आलं या शेवट भाकरी वाले देवपूजा सुद्धा करून झाली आत्यांच्या सगळं उरकले आता झालं शेवट भाकरी कुत्र्यांच्या करती 2 3 कुत्र्यांना 3 आणि मग बापूला 2 बापूला 2 कुत्र्यांच्या बापूला कसं आधी त्यांच्या का करताय मग कुत्र्यांच्या वरती गव्हाचं पीठ मिक्स आहे का तवा टाकला होता ना वाईच म्हणलं का चहा पेस करी कुत्र्यांच्या भाकरी बसली आता म्हणल्या चहा करा आपल्याला तर चहा केलाय या सगळ्यांनी चहा प्यायला तिकडं करायचं तर म्हणलं नको चुलीव आपल्या इकडेच करूया बाई पण कपडे घेत होते तिला पण म्हणलं ये चहा प्यायला कपडे धुवायची निमित्त राहिल्यात अजून गुरपान दाखवायच्या खाली टाकायचे झाडच होते झाडायचं ज्या लागले किती राहिलं तरी हो पालाच ते काय करायचं ह्याला पाला झटकायचा आता पिठळाचा लई पाला पिकला पिपळा ती सगळं झाडून काढलं तर हे झालंय म्हणलं आता हे संध्याकाळी आज अजून भिजवायचं पायपा जोडायच्या त्या लय चांगलं मोटर चालू करायचं आता मोटर चालू करायची या चला तर या चहा प्यायला तुम्ही सगळ्यांनी चाललंय आपलं आमच्या तिघी सासू सोनच असं आणि आत्यांनी काय भात वरण मेथीची भाजी चपाती भाकरी एवढा सगळा स्वयंपाक केला तर माझं घरातलं होतं ना मग काय नाही तर एका माणसाने बाहेरचं करायचं परत ना घरातलं आणि करायचं. चुलीवरती स्वयंपाक लवकर उरकतो का नाही मग काय होतं लगेच उरकतो भाकरी तर अशा होते मला तर असं वाटतच नाही 4 भाकरी करायच्या असतात ना संध्याकाळचं चूल पेटवून असं भाकरी लस असतात तर भाकरी होत्यात असं होतं लगेच आणि गॅसवर भाकरी करायची म्हणल्यावर किती राडा होतो भाकरी होत्यात 20 मिनिटात पण किचन कट्टा कसा अर्धा तास जातो असं होतं जास्त राडा होतो किचन भाकरी करायचं म्हणून तर तिकडचं गव्हा सगळं इकडं आणलंय आम्ही हा भारी वाटतं बऱ्याच जणांना वाटत असेल तिकडं स्वयंपाकाला घरी आहे तरी इकडं करतात चुलीवरती चुलीवर स्वयंपाक गॅसवर स्वयंपाकाला नाही इकडे शेपटी मस्त लागतं चुलीवरचं स्वयंपाक पण बाय मळवू नको बुट अण्णांनी तर त्या बुटाचं फार वाटच केले बाय बाय अण्णा तर कसलाच बुट धुवी नाही चिवा गेली शाळेत आणि गंध का नाही लावला कपाल थोडा लावलाय चाललंय उद्यापासून परीक्षा येतं पोरं आजपासून नाराज उद्यापासून परीक्षा चालू होणार आहे त्यांनी अभ्यास केल्यावर त्यांना सोपा जातं पण नाही पण अनुष्काला टेन्शन किती कुठल्या बी गोष्टीचं काय माहिती उद्या पेपर आहेत रातच्या धरणं उद्या पेपर आहेत उद्या पेपर आहेत उद्या पेपर आहेत तिला अभ्यास थोडाफार इकडे तिकडे झाला की तिला हे होतं अगं मी आणू तर लेटातून अभ्यास करते सारखी ते बंदाच नाही तिचा अभ्यास करतात मग पहिला दुसरा नंबर काढायचं सोपं आहे का त्या ज्ञानूचा मग काय दुसरा नंबर आहे की ज्ञानू नाही दुसऱ्या नंबर पहिला दुसरा तिसरा ते 3 नंबरच्या आतच असतात दोघी बी अण्णा बी आमचा लय हुशार आहे नाही अण्णा पण नाही कमी ह्याच्यात पण अभ्यास करायला पाहिजे त्यांनी थोडा करत नाही फक्त शाळेत जेवढं शिकवतील ना त्याच्यावरती ती नंबर काढतो हो घरी तर कसला अभ्यास नाही करत पण त्याच्या पोरं असताना हुशार असते तर फक्त त्यांनी थोडं लक्ष दिलं का नाही अभ्यासात ती कुणालाच ऐकू शकत नाही मोबाईल मध्ये बिझी आहे पुढल्या वर्षीपासून टाकायचं आता नववीला सगळं कळतंय स्वतःच्या हाताने काय नाही ती अर्धी भाकर कमी खायची पण पोरांचं शिक्षण करायचं आपला दिवस त्यातच चालले तर लेकरांचं त्यातच पुढल्या वर्षीपासून मग काय हो शिक्षण असेल तर सगळं म्हणजे पुढे नोकरी असो किंवा नसो पण ज्ञान असणं गरजेचं आहे काय पण स्वतःचा बिझनेस परीक्षेत बसतोय सगळ्यात करतो पण ती नाही परीक्षेत बसतात सगळ्या ह्याच्या बसतात आता ह्याला बसल्यात की मंथनला परत पोरी कशाला बसल्यात स्कॉलरशिपची परीक्षा स्कॉलरशिप प्रज्ञाशोध बसतात सगळ्या ह्याला पोरी घेऊन बसतात हुशार आहेत तशी आणि ज्ञानू अनुष्का डान्स ही नाही आवडत नाटक बिटक काहीच आवडत नाही त्याला आणि सेमिनी अनुष्का ज्ञानू 5वी पासून सेमिनी टाकलं त्यांना चला तर बाहेर तिकडं आणून कपडे वाट बघतात इथं कपडे ही धुतात इथं पण एकदा हिथून येऊन जायचं व्हिडिओ काढायचा आता तिथं पण कोण नाही सकाळचं ह्यांचं काय होतं उठलं की पाणी तापलेलं असलं की आंघोळ करणार चहा पिणार तपलं आवरणार की निघणार आणि त्यांना सगळं देईपर्यंत आम्ही पारूसच असतो त्याचा व्हिडिओ काढायला येत नाही
आणि मग ती गेले की गेले. पोरींला काढा म्हणल्यावर काढत नाही तर भरलेत का गं? अण्णा डबा ही भरलाय का? अण्णा नाही डबा नेत. अण्णा कवा डबाच नेत नाही, त्याला आलेच जेवायला लागतं. त्याच्यासाठी भाकरी करूनच सकाळचं एकदा जेवलं म्हणजे संध्याकाळी जीवत होती. अन्नाचं लय येडं खाताय बाई. एकच टाइम दुसऱ्या पोरांना आणि 4 बाऱ्या जेवणार बी नाही, काय नाही. त्याला काही दिलं तरी ती खाणार बी नाही. गोड तर कसलंच खात नाही. गोड बी खात नाही, कसलंच का, फक्त तिखट. तिखट कधीतरी बिस्किटचा पुडा खाईल आपला. हा, ती त्याने छंदच घेतला. काय मिसळ पावच करायची. बापू म्हणला माझ्यासाठी तुम्हाला जावंच लागलं मिसळ पाव आणायला. हा, मग बापू म्हणलं बरं. काल आणलं की बाजारात ती फरसाणा हे मिसळचा मसाला हे आणला होता. सगळं आणलं होतं, पण पाव बापूंनी कुठं आणलं? बापूंनी लाकडीत नका कुठून आणलं काय जाऊन त्यांनी पाव लवकर मिळत नाही तिथं. आमच्या इकडे बेकरी नाहीये त्याच्यामुळे गेला आणायचं तिकडं. आणलं पोरांसाठी त्यांनी. आणलं मला म्हणलं तिकडे बी दिबर का गं. बापूंला पण आवडतं बापून. मला म्हणजे संदीपला त्यांना की दिबर का गं. जास्त आणल्यात बरं म्हणलं दी. बर असं द्या तर. चहा थंड झाला. किंवा थोडी आमटी कमी असते तुम्हाला कधी. जावा की ग. मोठी कडे घेतली थोडीच कमी. नाही पाव आणला ती लागते. ती सॅम्पल जास्तच लागतं. लागतं पाव आणलं लय लागतं. रेस मग ओतायला लागली ना, ओतून दिलं नाही पाणी. पण बरं आहे म्हणलं माठातच लई बी शिल्लक राहील. चांगली झाली का नाही? छान झाली होती, मस्त झाली होती. एकाची खाण्यापर्यंत हीच केलेली. मी सगळ्याचीच गिरवी केली, हिरव्याचीच कच्च्याचीच. म्हणजे टमाटर, कांदा, लसूण, कोथिंबीर, खोबरं केलं आणि मग तिकडं परतायचं. परातलं वाढून लय वेळ एवढीशी मटकी होती ती टाकली. झालं मग खोबरं टाकलं थोड्या वेळाने. चांगलं त्याचं तेल होऊन दिलं परतून. तेल सुटेपर्यंत परतायचं, मग छान फ्लेवर येतो. छान ते अन्नाचं काय उरकाना. पोरी किती वेळ झालं गाडी कशी येऊन थांबलं. उरकतंय का नाही रे तुझं दादा? दमाने जात जा. बाय ना नाही अण्णा बाय. साईज कपडे आणते तुला आहेत की, पण आता का लय मोठा झाला तू. पण 8 दिवस बदलली का? रोज शाळेतच असतात की. कधी ना कधी तुम्ही घालायला पाहिजे. हो, कधी ना कधी नाही. बुधवारचं असतेच की. उद्या आहेच की तुम्हाला. हे चल ना बाय सगळ्याला. बाय बाय. दमानी चालवत जा गाडी. कॉर्नरला ह्याला बघत जा. आता मग तू पण माझ्या बरोबर तू असताना किती वेळा चालवली मी तशी रोज तशी चालवते. होय बा, ही गाडी थांबतो का? नाही ना. आता 30ची 35ची 45ची स्पीड रस्त्याला ताणल्या का सुद्धा वाटत नाही. रस्त्याने 45ची स्पीड असते. ती नाही, ही डांबरी पलीकडची सच्ची. तिघांचं नाही तर रोज ते सायकलीचं काय नाही काय असायचं. काय दे इकडं दप्तर. अगं इतकं दप्तर कशाला घ्यायचं? मोजून 5 वह्या 5 पुस्तकं लागतात. पण नाही तर 3 का 2च पाहिजे. बस काय तरी काय दप्तरांचं वजन तुमचं. दप्तर ती तुम्ही. बाय बाय. येत्याल दुपारनंच आज लवकर 2:30-3 वाजता गेली. बाय बाय.